Students, today we are going to learn and understand how to solve practice set 17 of chapter number 4 angles and pairs of angles from 7th standard mathematics. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 27 वर प्रॅक्टिस सेट 17 दिलेला आहे. यामध्ये टोटल 7 क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिस सेट 16 मध्ये आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बद्दल शिकलो. कोणत्या दोन अँगल्सला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात? तर हे पहा, इथे हे दोन अँगल्स आहेत, अँगल ABC आणि अँगल PQR. या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे जर ॲडिशन केलं तर आपल्याला ते 90 डिग्री आलं तर त्या अँगल्सला काय म्हणतात? येस, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तर कायम लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा दोन अँगल्सच्या मेजर्सचे सम 90 डिग्री येते तेव्हा त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. सो अँगल ABC इथे आहे 40 डिग्री तर अँगल PQR आहे 50 डिग्री. दोन्हींचं मेजरचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला सम इथे आलेला आहे 90 डिग्री. हेन्स अँगल ABC अँड अँगल PQR आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता प्रॅक्टिस सेट 17 मध्ये आपल्याला कोणती कन्सेप्ट इंट्रोड्यूस होत आहे? तर सप्लिमेंटरी अँगल्स. आता सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय हे आधी समजून घेऊयात आणि मग आपण आपला प्रॅक्टिस सेट 17 सॉल्व्ह करूयात. म्हणजे तुम्हाला जर या दोन्ही कन्सेप्ट्स व्यवस्थित कळल्या तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 17 सॉल्व्ह करू शकता. सो सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल्स. आपण काय पाहिलं प्रॅक्टिस सेट 16 मध्ये की दोन अँगल्सच्या मेजर्सचे सम 90 डिग्री आले तर ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात. आता सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? दोन अँगल्सच्या मेजर्सचे सम 180 डिग्री आले तर त्या अँगल्सला सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. खूपच सोपं आहे, ओके नाही? 90 डिग्री म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि 180 डिग्री म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्स. आता इथे पहा बरं, आता इथे हा आहे अँगल PQR. किती डिग्रीचा आहे? तर हा आहे 110 डिग्रीचा. तर अँगल MNT किती डिग्रीचा आहे? 70 डिग्रीचा. राईट? मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 110 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल MNT इज इक्वल टू 70 डिग्री. आता या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम करून पहा किती येते. सो मेजर ऑफ अँगल PQR प्लस मेजर ऑफ अँगल MNT. सो अँगल PQRचे काय मेजर दिलेले आहे? 110. तर अँगल MNTचे मेजर आहे 70 डिग्री. 110 प्लस 70 इज इक्वल टू 180 डिग्री. येस, आता इथे या दोन्ही अँगल्सचे मेजर्सचे सम किती आलेले आहे? 180 डिग्री. सो मग हे कोणते अँगल्स झाले? सप्लिमेंटरी अँगल्स. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल्स. सो इथे आपण राईट करू शकतो अँगल PQR अँड अँगल MNT आर सप्लिमेंटरी अँगल्स. नाउ लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. आता इथे अँगल PQR चे मेजर दिलेले आहे 130 डिग्री तर अँगल AOD चे मेजर आहे 51 डिग्री. आता हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम करावे लागेल. सो मेजर ऑफ अँगल PQR प्लस मेजर ऑफ अँगल AOD. सो काय आहे मेजर PQRचे? 130 डिग्री तर अँगल AODचे मेजर आहे 51 डिग्री. 130 प्लस 51 करून पहा बरं तुम्हाला काय आन्सर येते. सो 181 डिग्री. आता इथे लक्षात घ्या इथे काय आलेले आहे सम? तर 181 डिग्री. तुम्ही म्हणाल 1 डिग्री तर जास्त आहे, मग यांना सुद्धा सप्लिमेंटरी अँगल्स म्हणायचे का? तर नाही, एक्झॅक्ट 180 डिग्री हेच सम आलं पाहिजे. ते जर आलं तरच त्या दोन अँगल्सला सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. 181 किंवा 179 असं काही सम आलं तर त्यांना सप्लिमेंटरी अँगल्स म्हणत नाहीत. एक्झॅक्ट 180 डिग्री एवढेच सम आले तर ते दोन अँगल्स सप्लिमेंटरी अँगल्स असतात. सो इथे आपण राईट करू शकतो अँगल PQR अँड अँगल AOD आर नॉट सप्लिमेंटरी अँगल्स. ओके, आता आपण सॉल्व्ह करूयात आपला प्रॅक्टिस सेट 17. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स गिवन बिलो. सप्लिमेंट म्हणजे काय? तर दोन अँगल्समधील, आता इथे हा 15 डिग्रीचा अँगल दिलेला आहे की नाही, तर याचा आपल्याला सप्लिमेंट अँगल फाइंड आउट करायचा आहे. दोन अँगल्सला सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणणार. तर त्यातील एक अँगल हा याचा 15 डिग्रीचा सप्लिमेंट असणार की नाही.
चला आता आपण फाइंड आउट करूयात 15 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल. सो लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल बी एक्स डिग्री. आपण दुसरा जो अँगल आहे सप्लिमेंटरी अँगल त्याला एक्स डिग्री घेऊयात आणि इक्वेशन तयार करूयात. आपल्याला माहीत आहे की दोन अँगलच्या मेजरचे सम हे 180 डिग्री असते सप्लिमेंटरी अँगलचे, राईट. सो 15 डिग्री प्लस दुसरा अँगल आपण काय घेतलेला आहे मेजर त्याचे एक्स डिग्री. सो एक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर या दुसऱ्या अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग फक्त एक्सच इथे राहिला पाहिजे. हा जो 15 डिग्री आहे त्याला आपल्याला इथून काढून टाकावं लागणार, पण तो असाच जाणार का तर नाही. आता इथे आपण काय करतो, या 15ला इक्वल टूच्या या साईडला टाकतो, बरोबर. मगच इथे आपल्याला एक्स एकटा शिल्लक राहणार. तर मग काय होणार, 15 इथे प्लसमध्ये आहे, इकडे गेल्या की मायनस होणार. सो एक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा जो 15 आहे त्याला आपल्याला लेफ्ट हँड साईडकडून राईट हँड साईडकडे पाठवायचं आहे इक्वल टूच्या. सो प्लसमध्ये आहे की नाही इथे, इकडे गेला की त्याला साईन काय होणार, मायनस 15. सो 180 मधून 15 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहतात, 165. सो द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ an angle of 15 degree is 165 degree. This is the final answer of this question. 15 डिग्रीचा सप्लिमेंट अँगल कोणता आहे तर 165 डिग्रीचा. नेक्स्ट पाहूयात 85 डिग्री. याचा सप्लिमेंट अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल बी एक्स डिग्री. 85 डिग्री एक अँगल दिलेला आहे, प्लस दुसऱ्या अँगलचं मेजर काय घेतलं आहे आपण, एक्स डिग्री. आपल्याला सप्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचं आहे की नाही, राईट. सो या दोघांचं सम काय आलं पाहिजे, 180 डिग्री, राईट. आता इथे फक्त एक्स आपल्याला ठेवायचा आहे. जर एक्सच इथे राहिला तरच आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे, बरोबर. मग या 85ला आपल्याला इक्वल टूच्या या साईडला टाकावं लागणार. सो एक्स डिग्री इज इक्वल टू 180. आता इथे 85 याला आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला टाकायचं आहे. मग तो असाच जाणार का तर नाही. त्याचं इथे काय आहे, साईन प्लस साईन आहे की नाही, इकडे गेल्यावर इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यावर मायनसमध्ये कन्वर्ट होणार. सो -85. 180 मधून 85 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती शिल्लक राहतात तर 95. सो द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ an angle of 85 degree is 95 degree. दिस इज द फायनल आन्सर. 85चा सप्लिमेंट अँगल कोणता आहे तर 95 डिग्री. नेक्स्ट पाहूयात, खूपच इझी आहे. आपण प्रॅक्टिस सेट 16 मध्ये सुद्धा अशा प्रकारे सॉल्व्ह केलेलं होतं. नेक्स्ट अँगलचे मेजर दिलेले आहे 120 डिग्री. सो लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल बी एक्स डिग्री. आणि आपल्याला माहीत आहे दोन सप्लिमेंटरी अँगल्सचं ॲडिशन किती असतं, व्हेरी गुड, लक्षातच ठेवायचे, पाठ करायचे. सप्लिमेंटरी अँगल्स म्हटलं की त्यांचा मेजरचे सम 180 डिग्री आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हटलं की त्यांच्या मेजरचे सम 90 डिग्री. सो 120 प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणून लेफ्ट हँड साईडला फक्त एक्स राहणार आणि हा जो 120 डिग्री आहे त्याला आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला टाकायचं आहे. सो 180 मायनस 120. 180 मधून 120 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला मिळतात 60. सो एक्स किती आलेला आहे 60 डिग्री. Hence, the measures of the supplement of an angle of 120 degree is 60 degree. काय आलेला आहे सप्लिमेंट अँगल 120चा 60 डिग्री. नेक्स्ट आहे 37 डिग्री. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल बी एक्स डिग्री. आता हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये स्वतःसुद्धा सॉल्व्ह करू शकता की नाही, तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळाल्यावर. सो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये स्वतः सॉल्व्ह करायचं आहे आणि मग तुमचं आन्सर क्रॉस चेक करण्यासाठी व्हिडिओमध्ये चेक करायचं की तुमचं आन्सर करेक्ट आलं की नाही. चला आता इथे सप्लिमेंटरी अँगल आपण एक्स डिग्री घेतलेला आहे. सो दोन्ही अँगल्सचे मेजरचे सम आपल्याला काय आलं पाहिजे 180 डिग्री. सो 37 प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री.
देन एक्स इज इक्वल टू 180 आणि हा 37 आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला टाकायचा आहे. सो तो असाच जाणार नाही, त्याला पेनल्टी द्यावी लागणार. बरोबर. सो इथे प्लस आहे की नाही, त्याला मायनस व्हावं लागणार. सो -37. 180 मधून 37 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला मिळतात 143. सो द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 37 डिग्री इज 143 डिग्री. नेक्स्ट 5 नंबरला दिलेले आहे 108 डिग्री. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल बी x डिग्री. आता इक्वेशन तयार करा. इक्वेशन तयार करता येतं की नाही आपल्याला. दोन अँगल्सच्या मेजरचे सम किती पाहिजे, 180 डिग्री. दॅट्स वाय वी हॅव रिटन हिअर 108 प्लस x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला फक्त x हवा आहे. सो आपण फक्त x राईट करूयात इक्वल टू. आता इथे 180 डिग्री आहे, 180 डिग्री राईट करूयात. आता हा 108 आपल्याला इथे नको आहे, तो आपल्याला कुठे टाकावा लागणार, मग तो असाच इथून गायब होऊन जाऊ शकत नाही. राईट. सो याला आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला न्यायचं आहे. सो इथे प्लसमध्ये आहे, इकडे गेल्यावर तो मायनसमध्ये होणार. सो -108. 180 मधून 108 सबट्रॅक्ट केल्यानंतर डिफरन्स राहतो 72. सो द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 108 डिग्री इज 72 डिग्री. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, ऑफ दिस सब क्वेश्चन. नेक्स्ट सब क्वेश्चन 0 डिग्री. आता 0 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल किती येणार, तर कोणीही सांगेल, ओरली सांगेल की 180 डिग्री. राईट. सो इथे आपण सॉल्व्ह करूयात. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल बी x डिग्री. x डिग्री आहे सप्लिमेंटरी अँगल. राईट. या दोघांचेही सम आपण केले, दोन्ही अँगलचे सम केले की आपल्याला ॲडिशन काय मिळणार आहे, 180 डिग्री. सो 0 डिग्री प्लस x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. हे झाले आपले इक्वेशन. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला फक्त x राहणार. इक्वल टू 180 डिग्री. 180 मधून 0 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहतात, सिंपल 180 डिग्री. सो द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 0 डिग्री इज 180 डिग्री. नेक्स्ट आहे a डिग्री. आता a डिग्रीचा सप्लिमेंट फाइंड आउट करायचा. कसं फाइंड आउट करणार, चला. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल बी x डिग्री. ओके. आता आपल्याला दोन अँगल्सच्या मेजरचे सम किती पाहिजे, सप्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचे की नाही. सो एका अँगलचे मेजर आहे a डिग्री, दुसऱ्या अँगलचे मेजर आहे x डिग्री. सो a डिग्री प्लस x डिग्री किती, 180 डिग्री. सो a डिग्री प्लस x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लक्षात घ्या. इथे दोन्हीकडे लेटर्स आहेत की नाही, त्यामुळे कन्फ्यूज होऊन जायचं नाही. आपण सप्लिमेंटरी अँगल म्हणून काय घेतलेलं आहे, x डिग्री घेतलंय. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो एक्सलाच फक्त आपण लेफ्ट हँड साईडला ठेवायचं. सो x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आणि हा a आपल्याला इथून इक्वल टूच्या राईट हँड साईडला टाकायचा. सो 180 डिग्री मायनस a. हे झाले आपले आन्सर. एक्सची काय व्हॅल्यू आली, आता आपण 180 डिग्रीमधून हा लेटर सबट्रॅक्ट करू शकत नाही. नंबर असला तर आपण तो सबट्रॅक्ट करू शकतो, पण लेटर सबट्रॅक्ट करू शकत नाही. बरोबर. सो x इज इक्वल टू 180 डिग्री मायनस a डिग्री. आता हे जे डिग्रीचं साईन आहे ते आपण कंबाईन एकच साईन सुद्धा देऊ शकतो की नाही. सो चला देऊन घेऊयात. x डिग्री इज इक्वल टू अशा प्रकारे ब्रॅकेटमध्ये 180 मायनस a आणि डिग्रीचं साईन कंबाईन इथे दोघांना एकत्र एकच साईन द्यायचं. सो आवर फायनल आन्सर इज द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ a डिग्री इज 180 minus a डिग्री. दिस इज द फायनल आन्सर. चला आता इथे क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करूयात. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. इथे आपल्याला जसं की दिसतंय की काही अँगल्स दिलेले आहेत आणि त्यांचे मेजर्स दिलेले आहेत. यूज देम टू मेक पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. आता हे जे मेजर्स दिलेले आहेत काही अँगल्सचे, त्या मेजर्सवरून आपल्याला पेअर्स तयार करायचे आहेत.
कोणते पेअर्स? तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे पेअर्स आणि सप्लिमेंटरी अँगल्सचे पेअर्स. आता तुम्हाला तर माहीतच आहे की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कशाला म्हणतात. ज्या दोन अँगल्सच्या मेजर्सचे सम 90 डिग्री येते त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. तर सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? ज्या दोन अँगल्सच्या मेजर्सचे सम हे 180 डिग्री येते त्यांना सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. तर चला आपण चेक करूयात की 90 डिग्री एवढे सम येणारे अँगल्स कोणते आहेत आणि 180 डिग्री इतके सम येणारे अँगल्स कोणते आहेत आणि मग त्यानुसार आपण त्यांना क्लासिफाय करूयात की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि सप्लिमेंटरी अँगल्स. सो इथे मेजर ऑफ अँगल बी दिलेला आहे 60 डिग्री. तर 60 डिग्री बरोबर कोणत्या अँगलचे मेजर आपण ॲड केल्यानंतर 90 डिग्री येते पहा बरं. सो 60मध्ये आपण 30 ॲड केला तर 90 येतं बरोबर. सो इथे आपण फर्स्ट पेअर राईट करू शकतो मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल एन. बी काय आहे 60 प्लस एन काय आहे 30. 60 प्लस 30 90 डिग्री. सो इथे आपण म्हणू शकतो की हे दोन अँगल्स 90 डिग्री आलेला आहे की नाही सम. मग कोणते आहेत? येस, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. सो इथे आपण राईट करूयात अँगल बी अँड अँगल एन आर अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता आणखी दुसरे चेक करा. आता इथे पहा मेजर ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्रीमध्ये काय आपण ॲड केलं की आपल्याला 90 डिग्री मिळणार आहे. तर इथे पहा मेजर ऑफ अँगल ई किती दिलेला आहे 0 डिग्री बरोबर. मग हे दोन अँगल्स आपण जर ॲडिशन केली तर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स मिळणार राईट. सो इथे आपण राईट करूयात सेकंड पेअर मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल ई इज इक्वल टू. आता इथे काय येणार वाय किती आहे 90 डिग्री आणि ई किती आहे 0 डिग्री. सो 90 प्लस 0 90. मग हे काय झाले कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाले ना. चला इथे राईट करूयात अँगल वाय अँड अँगल ई आर पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता आणखीन फाइंड आउट करा की आणखीन कोणत्या दोन अँगल्सचे मेजरचे सम 90 डिग्री येते. पहा बरं आणखीन कोणते आहेत. तर हे पहा इथे आता इथे ऑलरेडी मेजर ऑफ अँगल जे किती दिलेलं आहे 150. सो याच्यामध्ये कोणाला आपण ॲड करणार आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करणार. कारण की हा ऑलरेडी 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे. सो याला स्किप करून टाकूयात. नेक्स्ट आहे मेजर ऑफ अँगल डी 75. आता 75मध्ये कोणता नंबर ॲड केला की 90 येतं फाइंड आउट करा. इथे कोणकोणते दिलेले आहेत 0 तर झालेला आहे आपला 15. येस 75मध्ये आपण 15 ॲड केला तर 90 येणार बरोबर. मग या दोन अँगल्सचे सम करून पाहूयात 90 येते का. सो हे पहा मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल एफ. डी किती आहे 75 एफ आहे 15. 75 प्लस 15 येस 90 येतं राईट. सो अँगल डी अँड अँगल एफ आर अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता नेक्स्ट 0चं झालेलं आहे 15 झालेलं आहे आणि इथे मेजर ऑफ अँगल जी 120 दिलेला आहे. सो 90 डिग्रीपेक्षा 120 डिग्री हा मोठा आहे. सो इथे आपल्याला 3 पेअर सापडलेले आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे. आता आपण फाइंड आउट करूयात सप्लिमेंटरी अँगल्स. सो फर्स्ट मेजर ऑफ अँगल बी दिलेला आहे 60 डिग्री. 60 डिग्रीमध्ये आपण कोणत्या नंबरला ॲड केल्यानंतर आपल्याला 180 मिळतं. तर हे पहा 120ला आपण 60मध्ये ॲड केल्यानंतर 180 मिळतं राईट. सो इथे आपण राईट करूयात मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल जी. अँगलचे बी अँगलचे किती मेजर दिलेले आहे तर 60 आणि जीचे दिलेले आहे 120. 60 प्लस 120 180. सो हिअर वी कॅन से दॅट अँगल बी अँड अँगल जी आर अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. आता आणखीन सप्लिमेंटरी अँगल्स कोणते आहेत ते फाइंड आउट करूयात. आता इथे मेजर ऑफ अँगल एन आहे 30 डिग्री. आता 30मध्ये आपण कोणता नंबर ॲड केला की आपल्याला 180 मिळतात. तर 90 ॲड केल्यावर 180 होतं का तर नाही. 150 ॲड केल्यावर हो 150मध्ये आपण 30 ॲड केला की आपल्याला 180 मिळतात राईट. सो आपण नेक्स्ट राईट करू शकतो पेअर मेजर ऑफ अँगल एन प्लस मेजर ऑफ अँगल जे. मेजर ऑफ अँगल एन किती आहे 30 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल जे आहे 150 डिग्री. 30 प्लस 150 180. सो अँगल एन अँड अँगल जे आर अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. सो आता नेक्स्ट पाहूयात वायमध्ये मेजर ऑफ अँगल वायमध्ये आपण कोणत्या नंबरला ॲड केले की 180 मिळणार चेक करून पहा. 90मध्ये आपण
कोणताच नंबर ॲड केल्यानंतर आपल्याला 180 मिळत नाही आहे. सो हा नाही येणार. 150 तर ऑलरेडी आपला झालेला आहे. 75मध्ये कोणता नंबर ॲड केला की 180 मिळणार, तर असा कोणताच नंबर इथे आपल्याला दिसत नाही आहे. 0मध्ये 180 डिग्रीचंच पाहिजे आपल्याला दुसरा अँगल, तर इथे दिलेलं नाही आहे. 15 नाही आहे. 120 तर ऑलरेडी आपला झालेला आहे. सो इथे आपण सगळे मेजर्स अँगलचे चेक केलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की हे 3 अँगल्स हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. हे 3 अँगल्सचे पेअर्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे पेअर्स आहेत. तर हे 2 अँगल्सचे पेअर्स हे सप्लिमेंटरी अँगल्सचे पेअर्स आहेत. सो दिस इज आवर फायनल आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2. नाउ लेट्स सी क्वेश्चन नंबर 3. In triangle XYZ, measure of angle Y is equal to 90 degree. What kind of a pair do angle X and angle Z make? आता इथे क्वेश्चन रीड करून गडबडून जाऊ नका. खूप इझी क्वेश्चन आहे. एक ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल XYZ अँगल Y किती दिलेला आहे? 90 डिग्री. सो इथे अँगल Y आहे 90 डिग्री. पुढे काय विचारलंय? व्हॉट काइंड ऑफ अ पेअर डू अँगल X अँड अँगल Z मेक? आणि पुढे विचारलेलं आहे की अँगल X आणि अँगल Z हे जे 2 अँगल्सचे पेअर्स आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत? मग कॉम्प्लिमेंटरी अँगलचे पेअर आहेत की सप्लिमेंटरी अँगलचे पेअर आहेत? आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जगातला तुम्ही कोणताही ट्रायंगल घ्या, त्या ट्रायंगल्सच्या अँगल्सचे जे मेजर असते त्या मेजरचे सम कायम 180 डिग्री असते. ही ट्रायंगलची प्रॉपर्टीच आहे. काय आहे ट्रायंगलची प्रॉपर्टी? सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे काय? आपण अँगल एक्स, मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल झेड घेतलं तर त्यांचं सम हे 180 डिग्रीच असणार आहे. ही ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे. सो इथे आपण राईट करूयात, इन ट्रायंगल एक्स वाय झेड मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू किती असतं? 180 डिग्री. आता इथे मेजर ऑफ अँगल वाय आपल्याला दिलेले आहे. सो किती आहे ते? 90 डिग्री. आपण इथे राईट करून घेऊयात. एक्स आणि झेड दिलेलं नाहीये. सो एक्स आणि झेड ॲज इट इज राईट करणार. वाय किती आहे? 90 डिग्री प्लस झेड ॲज इट इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे आपल्याला एक्स आणि झेड बद्दल विचारलंय की नाही, मग एक्स आणि झेडच आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला ठेवणार आणि हा जो 90 नंबर दिलेला आहे तो इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाणार. आता इथे 90 हा याचा साईन कोणता आहे? प्लस. हा इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाणार म्हणजे याला पेनल्टी, थोडीशी शिक्षा तर मिळणार की नाही? ओके नाही, मग याला आपण मायनस साईन देणार. सो इथे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूयात 180 डिग्री. हा 90 कुठे जाणार आहे? इक्वल टूच्या या साईडला. सो 90 डिग्री पेनल्टी दिली, प्लस साईनचे मायनस साईन झाले. सो 180 मायनस 90. आता इथे काय काय शिल्लक राहिलेलं आहे ते ॲज इट इज राईट करून घ्यायचे. काय काय शिल्लक राहिलंय बरं? तर मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल झेड. ओके, आता 180 मधून 90 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय आन्सर येते सांगा बरं? 90. सो मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल झेड किती आलं? 90 डिग्री. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की जेव्हा 2 अँगल्सच्या मेजर्सचे सम 90 डिग्री येते तेव्हा ते 2 अँगल्स कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, राईट? सो अँगल एक्स अँड अँगल झेड मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. The difference between the measures of the two angles of a complementary pair is 40 degree. Find the measures of the two angles. आता इथे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. जर असं ट्रिकी आहे पण क्वेश्चन समजला की आपल्याला सॉल्व्ह करणे खूपच इझी जाणार आहे. सो काय दिलेले आहे की 2 अँगल्स आहेत आणि ते 2 अँगल्स कसे आहेत? तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. आणि आणखीन एक गोष्ट त्यांनी दिलेली आहे की त्या 2 अँगल्सच्या मेजर्सचा डिफरन्स दिलेला आहे 40 डिग्री. मेजर्सचा डिफरन्स म्हणजे काय? तर एका अँगलमधून दुसरा अँगल सबट्रॅक्ट केल्यानंतर, याचा अर्थ काय? तर त्यांच्या मेजर सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर 40 डिग्री येतं. तर ही इन्फॉर्मेशन क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. मग आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे की त्या 2 अँगल्सचे मेजर काय आहे. तर इथे लक्षात घ्या, इथे दोन्ही अँगल्सचं मेजर दिलेलं नाही आहे पण ते 2 कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत आणि त्या 2 अँगल्सच्या मेजर्सचं डिफरन्स 40 डिग्री आहे. सो
आपण जो फर्स्ट अँगल आहे तो घेऊयात एक्स. लेट द मेजर ऑफ वन अँगल बी एक्स. मग दुसरा अँगल काय असणार बरं? आता इथे काय काय त्यांनी दिलेलं आहे की डिफरन्स दिलेला आहे. पहिला अँगल एक्स आहे आणि दुसरा अँगल मग काय येणार? दुसरा अँगल येणार एक्स प्लस 40. आता इथे तुम्ही म्हणाल एक्स प्लस 40 कसं काय? इथे तर डिफरन्स दिलेला आहे ना. हो, पण आता समजून घ्या. आता इथे पहिला अँगल एक्स आहे. पहिला अँगल एक्स मधून आपण दुसरा अँगल हा जो घेतलाय एक्स प्लस 40 तो सबट्रॅक्ट केलं की काय येईल? हे पहा, एक्स मधून एक्स सबट्रॅक्ट करा, काय राहिलं? 40 डिग्री राहिलं की नाही? आलं का लक्षात तुमच्या? मग पहिला अँगल एक्स आणि दुसरा अँगल एक्स प्लस 40. ओके, आता आय होप तुम्हाला कळलं असेल. आता आपण पुढे सॉल्व्ह करूयात. सो आता हे दोन्ही अँगल्स कॉम्प्लिमेंटरी आहेत. म्हणजेच काय? तर या दोन्ही अँगल्सची जर ॲडिशन केली तर आपल्याला सम काय येणार आहे? कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे 90 डिग्री. सो एक्स प्लस 40 इज इक्वल टू 90 डिग्री. आता इथे आपण हा जो ब्रॅकेट इथे टाकलेला आहे तो कट करूयात आणि अशा प्रकारे राईट करून घेऊयात. आता इथे किती एक्स झाले सांगा बरं? आता इथे 2 एक्स झाले की नाही? एक्स प्लस एक्स 2x. सो इथे आपण राईट करून घेऊयात 2x प्लस 40 इज इक्वल टू 90 डिग्री. आता इथे हा 40 कुठे जाणार? इक्वल टूच्या राईट हँड साईडला. राईट हँड साईडला जाते वेळी त्याला पेनल्टी लागणार, म्हणजेच प्लस साईनचे मायनस साईन होणार. सो इक्वल टू 90, हा 40 जाणार इक्वल टूच्या राईट हँड साईडला, सो मायनस 40. आणि हा जो 2x आहे तो ॲज इट इज आपण इथे राईट करून घेऊयात आणि 90 मायनस 40 करूयात. सो 90 मायनस 40 50 झाले. आता इथे हा जो 2x आहे तो ॲज इट इज राईट करूयात. आता आपल्याला व्हॅल्यू कसली फाइंड आउट करायची आहे? एक्सची की नाही? पहिल्या अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग इथे आपल्याला फक्त एक्स हवा आहे. मग काय करणार? इथे 2 आणि एक्स या दोघांमध्ये कोणतंच साईन नाहीये ना. मग जेव्हा असे दोन नंबर्स असतात और इथे एक नंबर आहे, इथे एक लेटर आहे आणि त्या दोघांमध्ये कोणतंच साईन नाहीये, मग अशा वेळी मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. ओके, मग हा जो 2 आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इथे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. मग तो जेव्हा इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाईल तेव्हा कशामध्ये कन्वर्ट होणार? डिव्हिजनमध्ये. सो एक्स इज इक्वल टू 50 डिवायडेड बाय 2. 50ला 2ने डिवाइड करून पहा काय आन्सर येते? 25 येते का? हे पहा, माझे आन्सर 25 आलेले आहे. सो एक्स इज इक्वल टू 25. आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. एक्स इज इक्वल टू 25 म्हणजे पहिला अँगल किती डिग्रीचा आहे? 25 डिग्रीचा आहे. आता दुसरा अँगल किती डिग्रीचा असणार ते फाइंड आउट करणे कठीण नाही आहे, सोपे की नाही? काय करायचे आपल्याला? मेजर ऑफ वन अँगल किती आलेला आहे? 25 डिग्री. सो मेजर ऑफ अदर अँगल काय करायचे आपल्याला? एक्स प्लस 40 आणि एक्सची व्हॅल्यू काय आपल्याला मिळालेली आहे? 25 की नाही? सो 25 प्लस 40. 25 प्लस 40 करून पहा, 65 आन्सर येणार. सो सेकंड अँगल जो आहे तो 65 डिग्रीचा आहे. सो इथे फायनल आन्सर राईट करून घेऊयात. हेन्स द मेजर्स ऑफ द टू अँगल्स इज 25 डिग्री अँड 65 डिग्री. Now let's solve question number 5. PTNM is a rectangle. इथे दिलेला आहे पहा, PTNM हा रेक्टँगल आहे. राईट द नेम्स ऑफ द पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. मग आता इथे आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्सचे पेअर्स राईट करायला सांगितलेले आहेत या रेक्टँगलमधून. आता तुम्हाला तर माहीतच आहे की रेक्टँगलमध्ये प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. म्हणजे हे पहा, इथे पी या पॉईंटवर किती डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे? 90 डिग्रीचा. टीवर 90 डिग्री. एनच्या इथे 90 डिग्रीचा अँगल आहे. एम या पॉईंटवर 90 डिग्रीचा अँगल आहे. बरोबर. मग आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्सचे पेअर्स फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. आता सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे किती डिग्रीचे अँगल्स? 90 डिग्री की 180 डिग्री? व्हेरी गुड, 180 डिग्री. सो इथे आपण राईट करूयात, ईच अँगल ऑफ द रेक्टँगल इज 90 डिग्री, जसं की आपण आत्ताच पाहिलं.
सो पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स आर. मग सप्लिमेंटरी अँगल्सचे पेअर्स कोणते असणार? इथे पहा, इथे 90 डिग्री पीच्या इथे, टीच्या इथे 90 डिग्री, 90 + 90 किती होणार? 180 डिग्री, राईट. हे पहा, आता आपण पेअर्स राईट करूयात. सो पी आणि टी, अँगल पी, अँगल टी किती डिग्रीचे झाले? पी 90 डिग्री, टी 90 डिग्री. 90 + 90 किती होतात? 180 डिग्री. त्याचप्रमाणे मग आता पुढे पी आणि एन असणार, बरोबर. पी टी झालं आपलं. मग आता पी आणि एन. सो अँगल पी अँड अँगल एन. त्यानंतर पुन्हा अँगल पी आणि अँगल एम. सो थर्ड पेअर अँगल पी, अँगल एम. आता नेक्स्ट पेअर कोणतं असणार? तर नेक्स्ट पेअर अँगल टी आणि अँगल एन. हे पहा, टी आणि एन. सो राईट करून घेऊयात, अँगल टी अँड अँगल एन. नेक्स्ट पेअर कोणतं असणार? अँगल टी आणि अँगल एम. सो अँगल टी अँड अँगल एम. नेक्स्ट पेअर कोणतं असणार? तुम्ही म्हणाल टी बरोबर पीला नाही घेतलं, पण आपण इथे पहा, फर्स्ट पेअर पी बरोबर टी झालेला आहे की नाही, म्हणून आपण असं उलट पुन्हा टी बरोबर पी नाही घेतला. आता टी बरोबर एन झाला, टी बरोबर एम झाला. आता नेक्स्ट पाहूयात एन. एन बरोबर एम घ्या, अँगल एन आणि अँगल एम. सो अँगल एन आणि अँगल एम. आता एन बरोबर टी आपण घेतलाय का? चेक करा. सो हो, झालेला आहे टी आणि एन. सो असं पुन्हा उलटं फिरून आपल्याला पेअर करण्याची गरज नाही. एन टी पुन्हा एन पी, कारण हे अँगल्स ऑलरेडी झालेले आहेत. सो तुम्ही पाहिलं का, इथे फक्त आपण रेक्टँगलच्या नावावरून कशा प्रकारे पेअर्स तयार केलेले आहेत. टोटल 6 पेअर्स तयार झालेले आहेत सप्लिमेंटरी अँगल्सचे. ओके, सो कसे तयार केले आपण? पी बरोबर हे बाकीचे 1 by 1 लेटर्स घेतले. त्यानंतर टी बरोबर पुन्हा आपण एन आणि एम घेतला. त्यानंतर एन बरोबर एम घेतला. अशा प्रकारे आपले ह्या रेक्टँगल पी टी एन एम मध्ये 6 पेअर्स झालेले आहेत. कसले पेअर्स झालेले आहेत? सप्लिमेंटरी अँगल्सचे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5 फारच इझी होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथे स्टार केलेला आहे, म्हणजे थोडासा हा ट्रिकी असणार आहे, पण आपण सॉल्व्ह करूयात. इफ मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री. जर मेजर ऑफ अँगल ए 70 डिग्री आहे, तर व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. आता इथे हा कशा प्रकारचा क्वेश्चन दिलेला आहे? वाचल्यावर तर थोडासा कन्फ्यूज करणार आहे, हो की नाही? पण नाही, खूप इझी क्वेश्चन आहे, व्यवस्थित समजून घ्या. व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. काय विचारलंय की अँगल ए 70 डिग्री आहे, मग अँगल एच्या कॉम्प्लिमेंट अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, आणि जो कॉम्प्लिमेंट अँगल असेल त्याचा सप्लिमेंट अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो मग आता इथे आपण काय करणार? एचा कॉम्प्लिमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, आणि मग कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट. सो एचा कॉम्प्लिमेंट अँगल आपण एक्स घेऊयात, आणि मग सप्लिमेंट काय घेऊयात? वाय घेऊयात. जो कॉम्प्लिमेंट येईल त्याचा सप्लिमेंट वाय घेऊयात. सो त्यासाठी आपण इथे राईट करूयात, लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए बी एक्स डिग्री अँड द मेजर ऑफ इट्स सप्लिमेंटरी अँगल बी वाय डिग्री. कोणाचा सप्लिमेंटरी अँगल? एक्सचा. काय लिहिलंय मी इथे? लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए बी एक्स अँड द मेजर ऑफ इट्स सप्लिमेंटरी म्हणजे एक्सचा सप्लिमेंटरी, अँड द मेजर ऑफ इट्स सप्लिमेंटरी अँगल बी वाय डिग्री. आता आधी आपल्याला कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचा आहे अँगल एचा. सो चला फाइंड आउट करूयात. ए काय दिलेला आहे? 70 डिग्री. सो 70 डिग्री प्लस आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे की नाही? एक्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत हे दोन्हीही, राईट. मग त्यांची ॲडिशन काय येते? तर 90 डिग्री. सो 70 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा आहे. सो एक्सच इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला राहणार, आणि हा जो 70 आहे तो इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाणार. सो एक्स इज इक्वल टू 90
-70. आता इथे मायनस का झाले हे तुम्हाला माहीत आहे, राईट. इथे 70 कुठे होता, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला की नाही, तो राईट हँड साईडला आला म्हणून इथे आपण मायनसचे साईन घेतलेले आहे. आता x इज इक्वल टू 90 मधून 70 सबट्रॅक्ट करा, किती राहतात 20 डिग्री. सो x काय आला 20 डिग्री. म्हणजे इथे अँगल ए चा कॉम्प्लिमेंट काय आलेला आहे, किती डिग्रीचा, x 20 डिग्रीचा. आता या x चा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सिन्स x अँड y आर सप्लिमेंटरी अँगल्स. जसं की आपण इथे राईट केलंय की x आणि y हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत, राईट. आणि x आता आपल्याला मिळालेला आहे आणि सप्लिमेंटरी अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो सप्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचा आहे. मग दोन सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन किती असते 180 डिग्री, हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आपण इथे राईट करूयात x प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री. आता यातला x तर आपल्याला माहीत आहे, आपण फाइंड आउट केला, किती आहे 20 डिग्री, राईट. सो 20 आपण इथे राईट करून घेऊयात, प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे आपल्याला y फाइंड आउट करायचं आहे की नाही, मग या 20ला आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला टाकून देऊयात. सो y इज इक्वल टू 180 मायनस 20. इथे 20 प्लसमध्ये आहे, इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यामुळे तो मायनस झालेला आहे. 180 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग राहतात 160. सो y आपल्याला किती मिळालेला आहे 160. दिस इज आर फायनल आन्सर. द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज 160 डिग्री. आपल्याला काय विचारलं होतं, आपल्याला दोन्ही कशा प्रकारे विचारलं होतं, आपल्याला फक्त सप्लिमेंट फाइंड आउट करायला सांगितला होता. पण कशाचा सप्लिमेंट फाइंड आउट करायला सांगितला होता, तर अँगल ए च्या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट फाइंड आउट करायला सांगितला होता, बरोबर. म्हणून आपण फायनल आन्सरमध्ये अशा प्रकारे राईट केलेला आहे. द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज 160 डिग्री. कळालं का तुम्हाला आपण कशा प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे हा क्वेश्चन. आधी आपण कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केला, मग कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट अँगल फाइंड आउट केलेला आहे. सो सिंपल आहे ना. चला आता क्वेश्चन नंबर 7 पाहूयात. इफ angle A and angle B are supplementary angles and measure of angle B is equal to x plus 20, then what would be measure of angle A. आता इथे काय दिलेलं आहे की हे angle A आणि angle B हे supplementary angles आहेत आणि measure of angle B दिलेला आहे x plus 20 डिग्री आणि angle A चं मेजर काय असेल ते विचारलेले आहे. चला तर मग सॉल्व्ह करूयात. आता इथे आपल्याला माहीत आहे की अँगल ए आणि अँगल बी हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. मग या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम किती असणार आहे, तर 180 डिग्री, राईट. सो इथे आपण राईट करून घेऊ शकतो अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल बी किती आहे ते दिलेलं आहे की नाही. चला मग अँगल बीच्या इथे आपण अँगल बीचं मेजर राईट करूयात. सो अँगल ए ॲज इट इज राईट करणार, कारण की अँगल एचं मेजर दिलेलं नाही आहे क्वेश्चनमध्ये, अँगल बीचं दिलेलं आहे x प्लस 20. आता डिग्रीचं साईन आपण नंतर आन्सरमध्ये लावू शकतो, इज इक्वल टू 180 डिग्री. इथे आपण डिग्रीचं साईन नाही दिलं तरीही चालतं, फायनल आन्सरमध्ये मात्र आपल्याला डिग्रीचं साईन कंपल्सरी द्यावं लागतं. आता इथे हा जो 20 आहे तो आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवूयात. सो 180 मायनस 20. आता 20च्या साईन मायनस कसं काय झालं, कारण इक्वल टूच्या राईट हँड साईडला 20 आलेला आहे म्हणून. आणि जे बाकीचे लेटर्स आहेत ते ॲज इट इज राईट करून घेऊयात. अँगल ए प्लस एक्स, 180 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यावर किती रिमेनिंग राहतात 160. अँगल ए प्लस अँगल एक्स ॲज इट इज इथे राईट करून घेऊयात. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, व्हॉट वुल्ड बी मेजर ऑफ अँगल ए. मेजर ऑफ अँगल ए आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला फक्त आपल्याला काय पाहिजे, अँगल ए, तरच आपल्याला अँगल एचे मेजर मिळणार आहे, बरोबर. सो हा जो इथे एक्स आहे त्याला आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. आता इथून असाच जाणार का तो, तर नाही, त्याला इथे
प्लसच्या ऐवजी मायनस साईन द्यावं लागणार. सो अँगल ए इज इक्वल टू 160 मायनस एक्स. आता इथे डिग्रीचं साईन आहे की नाही ते आपण इथे ब्रॅकेट करून कंबाईन इथे जसं केलेलं आहे त्याप्रमाणे करू शकतो. सो अँगल ए इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 160 मायनस एक्स आणि ब्रॅकेट क्लोज डिग्रीचं साईन. सो आपण आता आपलं फायनल आन्सर राईट करून घेऊया. द मेजर ऑफ अँगल ए इज 160 मायनस एक्स. इथे आपला प्रॅक्टिस सेट 17 कंप्लीट झालेला आहे. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.